अथर्व, हा असला पसरा बाहेर काऊन करतेस तू? हा जा बरं, आज जाऊन खेळा तुम्ही. नेहा, अथर्व, अरे सगळी खेळणी इथे मांडून ठेवलीस तू. राधिका सुभेदार, हा मीच. तुमचं पत्र आलंय कुरिअरहून. मला कुठे पत्र लिहिलं? माहित नाही, मुंबई तर मुंबईतच आहे. हे बघा, इथे सही करा. इथे? हो. थँक्यू. दादा, पाणी हवं का? नको, थँक्यू. बर. सर ते शनाया जॉब गेली. बॉसनीच सांगितलं जायला. नोकरीवरून काढून टाकलं तिला. अहो पण काय, अरे जो होता है अच्छे के लिए होता है. आता जशी ती ऑफिस मधून गेली तशीच जर ती गुरुच्या लाईफ मधून गेली ना, बहुत मजा आ जाएगा. आणि मग माझं काय? तुझं काय म्हणजे? अरे तेरे लिए तो अच्छा है ना. वो क्लियर हो जाएगा. क्या वो जो दूर तक जाता है. एरोप्लेन? नाही रे, ते इशारावर जाऊ नकोस. ते यार, रात दूर तक जाती है? रात 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 के बीच में जो कटता है. क्या नींद? नहीं रे, रात शब्द, रात के बीच में जो कटता है अक्षर. रास्ता. रास्ता तेरे लिए तो अच्छा, रास्ता क्लियर हो जाएगा. समझ लगा है? रास्ता क्लियर हो जाएगा. एंजॉय. राधिका, काय नानीजी? आलं लसणीची पेस्ट आहे का ग तुझ्याकडे? अगं भाजी फोडणीला टाकणारच होते, तेवढ्यात लक्षात आलं आलं लसणीची पेस्ट संपले. बाजारात गेले होते आणायला, पण विसरूनच गेले. हल्ली ना लक्षातच जात नाही माझ्या काही. नानीजी, टेन्शन काऊन घेता तुम्ही? मी करून देते ना तुम्हाला. लसूण आहे, पेस्ट करून देते. अगं मी करून घेते, तू दे तरी मला नानीजी, लसूण. आता करून देते ना, त्यात काय इतकं. अथर्व, आपण दुसरा काहीतरी खेळूया का? मी बोर झाली. आपण बेबल बॉल खेळूया. हो, पण पेपर कुठे आहे? हे बघ तिथे आहे. भोजनी मॅडम, अहो कुठे होता तुम्ही? इकडे फार राडा झाला ना. काय झालंय? अहो राडा. मॅटर. ओ मॅटर. काय मॅटर झालं? अहो कपूर साहेब आले अचानक. नेहमीप्रमाणे शनाया मॅडम आपल्या जागेवर नव्हत्या. साहेबाची सटकली ना, त्यांनी लगेच ऍक्शन घेतली. शनाया मॅडमला काढूनच टाकलं कामावर. व्हॉट? हो, असा चेहरा झाला ना त्याचा, फार वाट लागली त्याची. बट गुरु सर ते काहीच नाही बोलले का? आता मस्तानीची वाट लागते म्हटल्यावर बाजीरावमध्ये तिला जाऊन जाणारच ना. पण यावेळी काही झालंच नाही तसं. कारणच तसं होतं ना, शनाया मॅडममुळे कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं असं म्हणत होते बस सर. आय न्यू इट रघु. हे तर होणारच होतं एक ना एक दिवस. अरे ती क्लायंटशी किती ॲरोगंटली बोलते. त्याच्यामुळे तो सगळा काशा गोंधळावा लागला ना. खरं तर असं म्हणू नये, पण गजानन महाराज शपथ लय चांगलं वाटलं मला. तिच्यामुळे सगळ्याला त्रास होता हो. ते तर आहेच रघु. बट आपल्या त्रासापेक्षा मला
गुरु सरांच्या वाईफचा त्रास खूप मोठा वाटतो. सच अ नाईस लेडी शी इज. हो अ वुमेन. बट जशी शनाया या ऑफिसमधून गेली आहे ना, तशी गुरु सरांच्या लाईफ मधून पण जायला हवी. होय. जेनी, शनाया कुठे? सर आय डोंट नो, आय जस्ट केम. सर त्या तर गेल्या, गेले म्हणजे? मग अशी आल्या, आपलं सामान गुंडाळलं, गेले निघून. तुम्हाला काही बोलले नाही का? सी, आय टोल्ड यू, नाउ विल सेव्ह हर. गजानन महाराज, हा आमच्या साहेबाला वाचव या नटवीच्या तावडीतून. हॅलो. हॅलो बच्चा, मला तू न सांगता काय निघून गेलीस? अरे तू वेडास का? थांबून काय करणार होते मी? तुझ्या समोरच त्या कपूर सरांनी काढून टाकलंय ना मला नोकरीवरून, आणि तू काहीच बोलला नाहीस, नुसता बघत बसला होतास. शनाया, माझ्या हातात काही नव्हतं. तू चूकच अशी केली होती की मी काय करणार होतो. अरे काय केलं मी इतकं? तो क्लायंट आगाऊपणे बोलत होता आणि नसते प्रश्न विचारत होता उगाच. मग झाले इरिटेट मी, म्हणून त्याला. म्हणून त्याच्याशी भांडलीस? पुढे काय होईल या परिणामांचा विचार न करता? कशाला करू? मला आपली खात्री होती की काही झालं तरी तू माझी नोकरी सांभाळशील, पण आता कळलं ना की तुझंही तिथे काही चालत नाहीये. बच्चा, ट्राय टू अंडरस्टँड. कपूर सर सगळ्यांचे बॉस आहेत. त्यांनी एकदा डिसिजन घेतला की माझं त्यापुढे काहीही चालू शकत नाही. नाही ठीक आहे, कळलंय आता मला. तू तशी माझी काही मदत करू शकत नाही, माझी नोकरी गेली आता. मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. चल बाय. शनाया, शनाया, गुड. चांगलं झालं ती शनाया ऑफिस सोडून निघून गेली ते. बट नुसतं ऑफिस सोडून काही होणार नाही. तशी ती ऑफिसमध्ये असून नसल्यासारखीच होती. ऍक्च्युली तिने गुरु सरांच्या लाईफ मधूनच जायला हवं. बट तसं ती करणार नाही. त्यासाठी राधिका मॅमलाच काहीतरी करावं लागेल. रेवती म्हणत होती ते लेटर आतापर्यंत राधिका मॅम जवळ पोचलं असेल ना. इन दॅट केस त्यांना गुरु सर आणि शनायाविषयी सगळं कळलं असेल आणि मग त्या शनायाला सोडणार नाहीत. कारण राधिका मॅम साध्या सरळ असल्या तरी त्यांच्या नवऱ्याला नादाला लावणाऱ्या बाईला लेसन शिकवल्याशिवाय त्या गप्प बसणार नाहीत. शनाया, नाव यू आर गॉन. राधिकाला धक्का बसलेला दिसतोय. राधिका, रेवती, तू? आर यू ओके? मला काय दाढ भरलीये? मी मस्त आहे, पण तू असं काऊन विचारून राहिली? नाही नाही, काही नाही. तुला कुठलं लेटर वगैरे मिळालं? हो तर